तुझे केस खूप छान आहेत अशा कमेंट तर खूप साऱ्या येतात, पण एवढे मोठे केस उन्हाळ्यात सांभाळणं म्हणजे ना खूप कष्टाचं काम असतं. एवढा सारा घाम वगैरे येतो ना, त्यामुळे बिलकुल मोकळे सोडता येत. हमेशा असे वरती बांधून ना किचनमध्ये काम करावं लागतं. आता किचनमध्ये आले आहे, जेवणामध्ये काय बनवायचं हे रोजचाच प्रश्न आहे. म्हणून आज सगळ्या प्रकारचे सगळे पिठं घेतले होते आणि एकत्र करून त्यामध्ये चटणी, मीठ, मसाला सगळं काही घालून ना आज म्हटलं मस्तपैकी धपाटे बनवूया. मग काय त्यामध्ये सगळं काही टाकून कांदा वगैरे टाकून घेतला होता. आणि अजून एक वस्तू टाकली होती ती म्हणजे ना हा दुधी भोपळा. ह्या दुधी भोपळ्याची भाजी कुणी खात नाही, मस्तपैकी ना म्हणून त्या पिठामध्ये किसून टाकलं होतं. याचे छान असे धपाटे बनतात. मग काय सगळं काही पीठ वगैरे तिंबून घेतलं होतं आणि ना लगेच मी झटपट पटापट असे मस्तपैकी ना धपाटे थापून घेतले होते. आणि मग काय म्हटलं आता सर्वांना पटापट गरम असे खायला घेऊन देऊया. अगदी सोप्या पद्धतीने पटकन बनणारे हे धपाटे ना खायला खूप टेस्टी लागतात. एकदम गावाकडल्यासारखे ना एकदम गावरान चव येऊन जाते. मग काय गरमागरम धपाटे बनवले होते, तव्यावर भाजून घेतले आणि दह्यासोबत ना मस्तपैकी सगळ्यांना खायला दिले. आता सर्वात पहिले ना मिस्टरांना गरम गरम जेवायला वाढलं होतं. आपल्या बायकांचा आनंद कशात असतो की मिस्टरांना मुलांना गरमागरम खायला दिलं म्हणजे आपण त्यातच खुश असतो. आपलं काय चालतंय, आपण जेव निवांत. आद्विकला पण जेवायला वगैरे दिला आणि नंतर ना मी कूलरच्या हवेला बसून छान जेवण केलं. कारण की नंतर ना मला एका प्रमोशनचं शूट पण होतं, ते शूट केलं आणि ना एवढी गरमी झाली होती. मग पुन्हा थंडगार अशी लस्सी बनवली होती, लस्सी वगैरे पिले. नंतर मी गेले होते पार्लरला, थ्रेडिंग वगैरे करून आले. कारण की ना उद्या जायचं आहे गावाला, म्हणूनच ही तयारी सुरू होती. चला असा गेला आजचा दिवस. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.